नमस्कार मंडळी, आपण आहोत आता मालवणमध्ये आणि आपल्याला स्कुबा डायव्हिंग आणि विविध वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत. तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने स्कुबा डायव्हिंग होते, काय अनुभव असतो आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते. नमस्कार मंडळी, आपण आहोत आता मालवणमध्ये आणि मालवणमधून आता आपण स्कुबा डायव्हिंग वगैरे करायला चाललेलो आहे. आपण फॅमिली पिकनिकसाठी आलो आणि हे बघा माझ्यासोबत माझ्या सासूबाई आहेत, माझा मेहुणा आहे, ही माझी मिसेस आहे, हा मुलगा प्रयांक आणि मेहुणा हे बघा पळतोय तो त्या साईडला. चला आपण लवकर जाऊया आणि तिथे हा एक्सपिरियन्स घेऊया आपण. चला आपण आता मालवण बीच जवळ चाललेलो आहे. आपल्याला स्कुबा डायव्हिंग आणि विविध वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत. काय काय आहे हे आपण या दादांकडनं पण जाणून घेणार आहोत. नेमकं स्कुबा डायव्हिंग साठी इथे जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना जो अनुभव द्यायचा असतो तो अनुभव कशा पद्धतीने थ्रिलिंग असतो. आणि काही वेळेला आपण स्कुबा डायव्हिंग करताना अनेकदा आपल्या मनात एक भीती असते की नेमकं आपल्याला पोहायला येतंय की नाही, किंवा आपण आजपर्यंत समुद्राचं पाणी तलावात आणि स्विमिंग पूल वगैरे हे यामध्ये पोहणं वेगळं असतं आणि समुद्राच्या पाण्यात पोहणं हे अत्यंत म्हणजे जो एकदा बोलतो ना आपण जो एकदम चांगला स्विमर असतो त्याला हे समुद्राच्या पाण्यात पोहताना एकदम भीती वाटत असते. मात्र त्यात स्कुबा डायव्हिंग करताना आपल्याला पोहायला यायला हवं की नको, किंवा स्कुबा डायव्हिंग करताना आपण काय काळजी घ्यायला हवी, यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला ह्या दादांकडनं म्हणजे शिकायला मिळणार आहेत आणि त्यातून त्यांचा अनुभवही आपल्याला शेअर होणार आहे. दादा आपलं नाव काय? माझं नाव प्रशांत सुधाकर गावडे, ब्लू ओशन स्कुबा डायव्हिंग सेंटर मालवण. आता थोड्याच वेळात मी तुम्हाला स्कुबा बद्दल जी इन्फॉर्मेशन सांगावी लागते. खरं तर म्हणजे स्विमिंग येणं गरजेचं आहे का, पाण्याखाली आपल्याला डायव्हिंग करताना कोणते इक्विपमेंट डेव्हलप करतात तर मी प्रॉपरली तुम्हाला समजावून सांगणार आहे. जसं आपण डायव्हिंग सेंटरला पोहोचलो समुद्रकिनारी एक छानसं मी या ठिकाणी तुम्हाला एक माझं या दादांसोबत मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर म्हणजे बोलणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुमच्या, आणि तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार जेणेकरून तुम्ही जेव्हा परत कधी हा व्हिडिओ बघून मालवणमध्ये याल त्यावेळी तुम्ही एक बिंदासपणे येऊन इकडे स्कुबा डायव्हिंग आणि बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करा. नक्कीच तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने स्कुबा डायव्हिंग होते, काय अनुभव असतो आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते, त्याबाबत आपण आता बीचवर गेल्यावर जाणून घेऊया. सर्वप्रथम सर्वांचे या ठिकाणी स्वागत. आपण ज्या ऍक्टिव्हिटीसाठी आलो त्या ऍक्टिव्हिटी बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कारण काय होतं, काही सांगायच्या अगोदर पाठवायचं झालं तर आपल्याला तिथे गेलं नेमकं काय असतं, कसं ऍक्टिव्हिटी म्हणजे कोणते इक्विपमेंट देतात, काय देतात, काहीच माहिती नसतं. पण आपल्या इथे या ब्लू ओशन स्कुबा डायव्हिंगच्या काउंटरवर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम संपूर्ण माहिती सांगितली जाते आणि त्यानंतरच स्कुबा डायव्हिंगला पाठवलं जातं. ओके, आपल्याकडे 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यामध्ये पहिलं स्कुबा डायव्हिंग, नंतर वॉटर स्पोर्टच्या 3 राईड आहेत ज्यामध्ये जेटस्की, बनाना आणि पॅरासेलिंग. ओके, अशा आपण ऍक्टिव्हिटी आज एन्जॉय करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे महत्त्वाचं आकर्षण म्हणजे मालवण मधलं स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंग म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनात आधी एक भीती असते की पाण्याखाली जातं म्हणजे स्विमिंग आलं पाहिजे, त्यानंतर पाण्याखाली मासे कसे असतात, आपल्यासोबत कोणी असतं का, असे विविध प्रश्न डोक्यात असतात. पण आता तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन सांगितल्यानंतर ते तुमच्या डोक्यातले सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप तुम्हाला मिळत जाणार आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करताना पूर्ण एन्जॉय करणार आहात. ओके, तर स्कुबा म्हटल्यानंतर सगळ्यात पहिलं काय होतं, स्विमिंग. तर स्कुबामध्ये प्रकार 2 आहेत, एक शॅलो वॉटर डायव्ह आहे, दुसरं आहे ते डीप सी मध्ये. पण कुठल्याही प्रकारामध्ये आपल्याला स्विमिंग येणं गरजेचं नाही आणि येत असेल तरी करायचं नाही. तिकडे का करायचं नाही, कारण प्रत्येकासोबत एक इन्स्ट्रक्टर पाण्याखाली असतो आणि तो आपल्या डाव्या हाताच्या मनगटाला पकडलेलं असतं आणि उजव्या हाताने पाठीवर जो सिलेंडर येतो त्याच्या नॉबला या 2 बोटांमध्ये पकडून तो आपल्याला पाण्याखाली फिरवत असतो स्टार्ट टू फिनिश. डाईव्ह चालू झाल्यापासून पुन्हा बोटमध्ये परत येतो परंतु तो आपला हात कुठे सोडत नाही. म्हणूनच स्कुबा डायव्हिंगच्या कुठल्याही कन्सेप्ट मध्ये आपल्याला स्विमिंग येणं गरजेचं नाहीये, डोक्यातून काढून टाका. आता स्कुबा, सगळ्यांना वाटतं की स्कुबा इज अ सिंगल वर्ड बट नॉट.
स्कुबा इज नॉट अ सिंगल वर्ड, धिस इज अ शॉर्ट फॉर्म. सगळ्यांना वाटतं की तो एकच स्पेलिंग आहे किंवा एकच शब्द आहे, पण तसं नाहीये. बघा 5 अक्षर आहेत. SCUBA. S फॉर सेल्फ, C फॉर कंटेंट, U फॉर अंडर वॉटर, B फॉर ब्रीदिंग, A फॉर apparatus. सेल्फ कंटेंट अंडर वॉटर ब्रीदिंग apparatus, दॅट्स कॉल्ड स्कुबा. आता A फॉर apparatus म्हणजे इक्विपमेंट. आता तिकडे गेल्यानंतर आपल्याला कोणकोणते इक्विपमेंट फिलअप होणार आहे, त्याचा प्रॉपर यूज काय आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं इक्विपमेंट, तिथे गेल्यानंतर आपल्या कमरेभोवती 3 kgचा वेट बेल्ट फिलअप करतात. कशासाठी? सॉल्टी वॉटर आहे, डेन्सिटी जास्त असते. कोणतेही इक्विपमेंट लावायच्या अगोदर मी जर तुम्हाला उचलून पाण्यात टाकलं तरी तर तुम्ही पाण्याखाली जाणार नाही, पाणी तुम्हाला बाउन्स करत राहतं. मग गाईड सोबत कम्फर्टेबल एकत्रित येऊन पाण्याखाली जाण्यासाठी आपल्याला वेट बेल्ट लावणं गरजेचं असतं. त्यानंतर सिलेंडर टँक, 14.5 kgचा सिलेंडर टँक असतो, त्याच्यामध्ये 220 PSI एअर फिलअप असते. त्यानंतर रेग्युलेटर, डिमांड, प्रेशर गेज, ऑक्टो असं टोटल 16.5 kgचं पूर्ण प्रोफेशनल किट तुम्हाला युरोप करतात. पण हेच किट घालून जेव्हा आपण पाण्याखाली जातो तेव्हा ग्रॅव्हिटीमुळे त्याचं वेट 0 होऊन जातं. आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या पाठीवर एवढं वजन आहे असं. आणि सरतेशेवटी आपल्याला दिला जातो एक मास्क, ज्याच्यामध्ये आपले डोळे आणि नाक हे पूर्णतः कव्हरअप होतात, पाणी लागत नाही. कोणाला चष्मा असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण जे नुसतं मास्क नाहीये, मॅग्निफाईंग मास्क आहे. -8 जरी कोणाला चष्मा असेल त्याला सुद्धा पाण्याखाली काचेसारखं दिसतं, त्यामुळे त्याचंही काय टेन्शन नाही. चला, टोटल इक्विपमेंट झालं फिलअप, आता पाण्यामध्ये उतरायचंय. असं म्हटल्यावर लोकांना पहिलं डिस्कवरी आठवतं, बाकी काय आठवत नाही. बघितलेलं असतं टीव्हीवरती, ते उलटे पाण्यात पडतात किंवा एक पाय पुढे काढून ढपकन उडी मारतात. आपल्याला असं काही करायचं नाही. बोटला शिडी असते, शिडीवरूनच खाली उतरायचंय. शेवटच्या पायरीवर गेल्यानंतर मास्टर डायव्हर तुमच्या रिस्टला पकडतो आणि सिलेंडर मधून थोडीशी एअर त्या BCD जॅकेट मध्ये इंजेक्ट करतो. जॅकेट होतं फ्लोट. आपण पहिले पाण्यावरती तरंगतो, म्हणजे उतरलं तर पटकन पाण्याखाली जायचं नाही, पहिलं फ्लोट व्हायचंय. फ्लोट झाल्यानंतर बोट पासून तुम्हाला हलकेच बाजूला घेतलं जातं आणि तिथे तुमचं होतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग स्टार्ट. आता तुम्ही म्हणा प्रॅक्टिकल ट्रेनिंग कसलं, तर बघा मास्क मध्ये जर डोळे आणि नाक पॅक झालं तर स्कुबा डायव्हिंग मध्ये महत्वाची गोष्ट आहे तोंडाने श्वासोश्वास करणे. हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तोच तुम्हाला आम्ही तिथे परफेक्ट तुम्हाला शिकवतो. याच गोष्टीचं तिथे ट्रेनिंग घेतलं जातं. एकदा की तुम्ही ते सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं शिकवल्याप्रमाणे जसं तुम्हाला इन्स्ट्रक्टर शिकवतो आणि तुम्ही ते सगळं परफेक्ट करता, तेव्हा ते तुम्हाला विचारतो की दादा आता तुम्ही सगळं व्यवस्थित करता, आपण पाण्याखाली जाऊया का? तर तुम्ही म्हणा हो जाऊया, नो प्रॉब्लेम. पण पाण्याखाली जाण्यापूर्वी आपल्याला 3 इम्पॉर्टंट साईन लँग्वेजेस. साईन लँग्वेज म्हणजे काय? मोन्यांची भाषा. पाण्याखाली आपण बोलू शकतो का? नाही. मग कोऑर्डिनेट कसं करणार? बघा, पहिला साईन आहे तो म्हणजे अप. म्हणजे काय? मला सफोकेट फील होतं, भीती वाटते, मला वरती जायचंय. ठीक आहे, हा साईन दाखवल्यानंतर जो आपल्याला वरती येण्यासाठी वेळ लागतो तो फक्त 9 सेकंद लागतात वरती यायला, त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाहीये. सेकंड साईन, दिस इज अ कम्फर्टेबल. मी पाण्याखाली एकदम कम्फर्टेबल आहे. तुमचा इन्स्ट्रक्टर तुम्हाला दर 2 मिनिटांनी पाण्याखाली विचारतो, लाईक दिस. मग त्याला आपण असंच दाखवायचं. तिसरा जो साईन आहे तो म्हणजे मोर दॅन डेप. ज्या डेप मध्ये आता थोडंसं आहे, मला अजून थोडंसं डिपनेस एन्जॉय करायचंय. का? समुद्राची खोली एक ठिकाणी समान नसते.
नमस्कार मंडळी. तर आज आपण दिवसभर मालवणच्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स केलेला होता. त्यामध्ये आपण स्कुबा डायव्हिंग केलं, त्यानंतर वॉटर स्पोर्टमध्ये आपण जेटस्की असेल किंवा बनाना राईड असेल, पॅरास्लिपिंग मोड असेल, यामध्ये वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आपण केलेल्या आहेत. आज आमचा दिवसभर मालवणचा दिवस आज संपूर्ण हा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करण्यात गेला. आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला आणि त्यानंतर ज्या आम्ही राईड केल्या त्या देखील तुम्ही पाहिल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि स्कुबा डायव्हिंग विषयी काही नवीन माहिती मिळाली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.